नंदुरबारमध्ये एका चिमुकल्याचा मांजाने गळा कापून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। नायलॉन मांजावर बंदी असतानाही मांजाची सर्रास विक्री होत असल्याचं चित्र आहे। याच मांजाने चिमुकल्याचा जीव घेतला आहे। आजोबांच्या घरी जेवण करून आजोबांसोबत मोटरसायकलवरून घरी परतत असताना नायलॉन मांजामुळे गळा चिरून 7 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। नंदुरबारमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी बालकाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नायलॉन मांजावर बंदी असताना प्रशासन फक्त आवाहनच करताना दिसले। प्रशासनाने कडक कारवाया केल्या असत्या तर आज एका निष्पाप बालकाचा जीव गमवावा लागला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। नंदुरबार शहर गुजरात राज्याला लागून असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पतंगोत्सव साजरा करण्यात येतो। त्यातही नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो। आजोबांसोबत घरी येताना काळाचा घाला। नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील हुलारवाडा येथे राहणाऱ्या कार्तिक एकनाथ गोरवे वय 7 वर्ष याच्या आईचे वडील हे नंदुरबार शहरातील सरोजनगर येथे राहतात। आजोबा अंबू जाधव यांच्यासोबत सकाळी कार्तिक जेवण करण्यासाठी सरोजनगर येथे गेला होता। त्यानंतर आजोबा अंबू जाधव हे कार्तिकला त्याच्या घरी सोडण्यासाठी मोटरसायकलने जात होते। कार्तिक हा मोटरसायकलवर पुढे बसला होता। मांजाने गळा कापला, कुटुंबावर शोककळा। दुपारी 3 वाजेच्या सुमारास शहरातील सरोजनगर परिसरात मोटरसायकल जात असताना अचानक एका नायलॉन मांजा समोर आला। तो मांजा कार्तिकच्या गळ्याला लागला। यात कार्तिक एकनाथ गोरवे याचा गळा कापला गेला। गळा कापला गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने कार्तिकचा मृत्यू झाला। त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। यावेळी कार्तिकचे नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मकर संक्रांतीच्या दिवशी गोरवे तसेच जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। बंदी असतानाही वापरात असलेल्या नायलॉन मांजामुळे एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला। प्रशासनाने कारवाई न केल्याने चिमुकल्याचा मृत्यू। कार्तिक एकनाथ गोरवे हा बालक नंदुरबार शहरातील कमला नेहरूमध्ये इयत्ता 2रीत शिकत होता। या निष्पाप बालकाला नायलॉन मांजामुळे जीव गमवावा लागला। नंदुरबार शहर तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करण्यात आला। प्रशासनाने नायलॉन मांजावर थातुरमातुर कारवाई केली। प्रशासनाने नागरिकांना आवाहन करण्यातच धन्यता मानली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे। मराठी न्यूज राजू साळी।